सापडलेल्या एका अनोळखी तरुणाच्या हत्येची उकल करण्यात पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे। या मृताच्या खिशात सापडलेल्या एका चिठ्ठीवरून पोलिसांनी गुगलच्या मदतीने शोध घेत आरोपीचा माग काढला। शुक्रवार 10 मे रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सोपारा फाट्यावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता। हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती। पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। पोलिसांना मृत तरुणाच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली, त्यावर एस-सेल असे नाव होते। एवढ्या एका दुव्यावरून पोलिसांना मृताची ओळख पटवून हत्येचा तपास करायचा होता। एस-सेल नावावरून काहीच बोध होत नव्हता। मग पेल्हार पोलिसांनी त्या चिठ्ठीवर एस-सेल नावाचा गुगलवरून शोध घेतला, तेव्हा विविध संकेतस्थळांची नावे समोर आली। त्यात माणखुर्द येथील एका स्टुडिओचे होते। या स्टुडिओतून सिनेमासाठी ज्युनियर आर्टिस्ट पुरवले जात होते। पोलिसांनी त्या स्टुडिओला भेट दिली। तेथे येणाऱ्या सुमारे 150 लोकांना चिठ्ठी दाखवून चौकशी केली, तेव्हा एका तरुणीने चिठ्ठीत लिहिलेले अक्षर ओळखले। ते अक्षर संतोष कुमार यादव या तरुणाचे होते। 7 मे पासून त्याचा फोन बंद येत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले। 7 मे रोजी संतोष कुमारने तिला व्हिडिओ कॉल केला होता, त्यावेळी त्याच्यासोबत सनी सिंग आणि राहुल पाल अशी 2 तरुण होते। मृताची ओळख पटल्याने पोलिसांचे पुढील काम सोपे झाले। यावर माहिती देताना पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले की मृत संतोष कुमार यादव हा सिनेमातील मॉडेल पुरवण्याचे काम करत होता। त्याला या कामाचे एक मोठे कंत्राट मिळाले होते, त्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी असलेल्या सनी सिंग आणि राहुल पाल यांनी संतापून त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। 7 मे रोजी दोघांनी संतोष कुमारला या कामाची पार्टी देण्यासाठी बोलावले। त्याला भरपूर मद्य पाजल्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली। यानंतर त्याचा मृतदेह महामार्गालगत सोपारा फाट्याजवळ टाकून दिला। पोलिसांनी सनी सिंग याला अटक केली, तर राहुल पालचा शोध सुरू आहे। पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील आदींच्या पथकाने या गुन्ह्याची उकल करून आरोपीला बेड्या ठोकल्या।